नमस्कार. पूर्णिमा शिंदे, आकाशवाणी निवेदिका, मुंबई. आसमंत वाईस अकॅडमी ही माझी संस्था आहे. यातून आपण वक्ते घडवतो आणि हे वक्ते घडवत असताना वक्त्यांमध्ये सर्वप्रथम आत्मविश्वास हा असायलाच हवा. आणि हा आत्मविश्वास येतो वाचन, मनन, चिंतन, श्रवण, अवलोकन आणि मग भाषण. तुमच्या भाषणाची तयारी कशी करायची? 3 मुद्द्यांमध्ये: आधी, मध्य आणि अंत. जेव्हा आपण निबंध लिहितो त्या निबंधाप्रमाणे आपण भाषणाची तयारी करायची. यामध्ये जो विषय आहे त्या विषयाला धरून आशय संपन्न असे आपले मुद्दे असायला हवे आणि या मुद्द्यांसाठी आपले वाचनही तसेच भक्कम असायला हवे. कला हेच जीवन आणि जीवन म्हणजेच कला. तर ही जी जीवनाची कला आहे ती निवेदनशैली, भाषण, वक्ता, साहित्य, संस्कृती, लेखन याशी जोडले. कारण यामुळे माणूस अजरामर ठरतो आणि ही अजरामरता दृश्य अदृश्यपणे शक्ती देते. पुस्तकं काय देतात? पुस्तकं दगा देते, तर पुस्तकं आपल्याला जगण्याचं भान देतात, आनंद देतात, सामर्थ्य देतात. त्याचप्रमाणे कोणत्या संकटामध्ये, परिस्थितीमध्ये कसे आपण ती परिस्थिती हाताळावी याचे ज्ञान देतात, माहिती, मनोरंजन देतात. निळं पाणी, निळं आकाश, हिरवी फांदी, लाल फूल. त्याचप्रमाणे सुखदुःख, घटना, इसवी सन यांची नोंद. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ याच्या नोंदी. ललित, लेख, काव्य, श्लोक, अभंग, दोहे. साहित्य संस्कृती म्हणजे वाङ्मय कला आणि अक्षराशी ओळख. या अक्षराशी ओळख असली की आपोआप वाचनाची गोडी निर्माण होते. आसमंत वाईस अकॅडमीतर्फे आपण वक्तृत्व, वक्ता कसा असावा, निवेदनशैली, सूत्रसंचालन, त्याचं महत्त्व, त्याचप्रमाणे सादरीकरणाचे महत्त्व, हे सारे कौशल्य आपण डेव्हलप करतो. सर्वप्रथम मी थोडक्यात आपणास जीवनाविषयी सांगणार आहे. आपलं जीवन जेव्हा आपण आनंदाने, परिपूर्णतेने जगत असतो तेव्हा आपली कला एक वेगळं नातं आणि वेगळा आनंद देऊन जाते. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक वळणावर ही कला आपल्याला सजवायची असते आणि या कलेतूनच आपल्याला आपलं जीवन फुलवायचं असतं. ते कसं? तर पुढे चला, कुढत बसू नका, व्यक्त व्हा, सकारात्मक दृष्टी ठेवा, मोकळे व्हा, मुक्त व्हा. हेच तर वक्तृत्व म्हणजे काय? तर वक्ता कसा असावा. नेतृत्व म्हणजे काय? वक्तृत्वाकडून आपण नेतृत्वाकडे जातो आणि हे नेतृत्व शैली जी आहे ती वक्तृत्व असली पाहिजे. पुढे नेतो तो पुढारी, पुढे नेतो तो नेता आणि मग हा नेता वक्तृत्व संपन्न असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे? धैर्य, सचोटी, कसोटी, चिकाटी, हातोटी, न्याय, गुणवंत, चारित्र्य संपन्न, सत्यप्रेमी, न्यायी असला पाहिजे. आणि या सगळ्यातून जात असताना तो समंजस, सर्वांना बरोबर, 4 असे 4 तसे माणसं येणार, सर्वांना बरोबर घेऊन जाणार असावा. आता निवडणुकीचं वारं सुरू झालंय आणि आता बरेचसे वॉर्ड डिक्लेअर झालेले आहेत. त्या पद्धतीनं सगळेच मंडळी आपापल्या पक्षातून उभे राहणार आहेत. सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छाच देते आणि आपण आपली आदर्श मूल्य जपत राजकारण करत असतो, राजकारणाबरोबर समाजकारण करत असतो आणि या समाजहितासाठी आपल्याला समाज जिंकण्यासाठी आपले मत आणि मन व्यक्त करता आलं पाहिजे. म्हणून वक्तृत्वाची पहिली झालर आहे नेतृत्व. त्यातूनच निर्माण होतं कर्तृत्व आणि या कर्तृत्व आणि नेतृत्वाला जोडून येतं ते वक्तृत्व. सभा जिंकायच्यात, माणसं जिंकायची, माणसांची मनं जिंकायची. तुम्ही स्टेजवर गेलात, स्माईल दिली, माईकचा ताबा घेतलात, दीर्घ श्वसन घेतलं आणि तुम्ही 50% लढाई जिंकलात. आसमंत वाईस अकॅडमी 4 दिवसामध्ये वक्ता घडवते. अवघ्या 4 दिवसामध्ये रोज 3 तास. अशा पद्धतीनं आपण होमवर्क घेतो, नोट्स देतो आणि 14 भाषणांची तयारी करून घेतो. त्याचबरोबर निवडणुकीच्या प्रचार प्रसारासाठी
जे तुमचे एव्ही असतात, ऑडिओ व्हिडिओ, आणि यातून तुम्हाला जनसामान्यांपर्यंत कमी कालावधीमध्ये पोहोचायचं आहे. तुमचा कार्याचा आलेख त्यांच्यासमोर पोहोचवायचा आहे. त्यावेळेला तुम्हाला ही माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. हेही कार्य मी करते. माझा आवाज असतो. आपण आपली टीम कामाला लावून सर्वांची माहिती एकत्रीकरण करून त्याचं लेखन आणि निवेदन करून अगदी 20 ते 22 दिवसामध्ये प्रसाराची धूरा आपण सांभाळतो. अशा पद्धतीनं प्रत्येक उमेदवार, त्याचा पक्ष आणि त्याची निशाणी, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आता तुम्ही म्हणाल हा विषय कुठे गेला, तर याच विषयाला धरून आजच्या समोर असलेल्या नजरेसमोरच्या निवडणुका, असलेले समोर उमेदवार, त्यांची कार्यशैली, कार्यपूर्ती आणि उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांचा प्रचार, याविषयी मी आपल्यासाठी आज विषय घेऊन आले आहे. आपले सादरीकरण कसे असले पाहिजे. या सादरीकरणामध्ये जसे सूत्रसंचालनाचे टप्पे असतात, सुस्वागतम, सर्वांचं स्वागत, दीपप्रज्वलन, प्रस्तावना, मान्यवरांचा परिचय, त्यांची भाषणं आणि अध्यक्षीय भाषण, आणि त्यानंतर समारोप. याच पद्धतीनं हे अगदी एका मिनिटात मी तुम्हाला जरी सांगितलं असलं तरी सूत्रसंचालनाचं जे कार्य आहे, कार्यक्रम उंचीवर न्यायचा की उंचीवरून खाली आणायचा, केवळ आणि केवळ ही निवेदकाची जबाबदारी असते. त्याची भूमिका टाईम टू टाईम, वेळेचं नियोजन उत्तमपणे, सगळ्यांचं आदरातिथ्य हसतमुखाने, तसेच प्रसंगी हजरजबाबीपणा, चातुर्य, चतुरता, चौकस नजर, शब्दफेक, चौकस पाहणं, आय टू आय कॉन्टॅक्ट. सभा जिंकणं म्हणजे सोपं नसतं. ही कला आहे, ही साधना आहे. पण या साधनेसाठी अभ्यास करायलाच हवा. आणि हाच अभ्यास आसमंत वाईस अकॅडमीतर्फे आपण शिकवत असतो. अनेक वक्ते माझ्याकडून घडून गेलेले आहेत, अनेक राजकारणी, अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वच मान्यवर. आपणच आपल्या जीवनशैलीचे साक्षीदार होऊया. कारण आपल्याला कसं स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकून राहायचं आहे. हे टिकून राहत असताना आपली मांडणी, आपले सादरीकरण, आपण इतरांच्या श्रोतृवर्गाच्या नाडी ओळखून, त्याची नस ओळखून, त्यांचे विचार, त्यांचं वय, त्याचप्रमाणे त्यांचं कार्यक्षेत्र, याला आपण जिंकायला हवं. आता तुम्ही म्हणाले कसं काय, तर आधुनिकतेच्या वळणावर आपण जेव्हा जातो तेव्हा आपली भाषाशैली फार सुंदर असायला हवी. आपलं व्यक्तिमत्व सुंदर असायला हवं. आपला आवाज सुंदर असायला हवा. आवाजाची पोट, आवाजातील चढ उतार, आवाजातील भाव, रोह अरोह, आवाजातील चढ उतार. छोटीशी कविता जरी 4 ओळीची म्हणायची असेल, 4 ओळीची एखादा मनाचा श्लोक बोलायचा असेल, किंवा बहिणाबाईचं काव्य असेल, तर ते भाव तिथे व्यक्त व्हायला हवेत. जात्यावरची ओवी असेल किंवा कोणत्याही प्रकारचं काव्य, श्लोक, स्तोत्र, सुभाषित, जे काही तुम्ही उद्बोधन करणार आहात, आपल्या विचारांचं प्रबोधन करणार आहात, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एखादा संस्कृत श्लोक घेतला तर त्या श्लोक, त्याचे उच्चार, त्याची शब्दफेक, वक्ता म्हटलं की खूप नजरा आपल्याकडे असतात. सावधानतेने, आशय संपन्न, विषयाला धरून, मुद्देसूद मांडून सगळ्यांची हृदय जिंकता आली पाहिजे. या दोन्ही टप्प्यावर सूत्रसंचालन आणि निवेदक घडवणं, वक्ता घडविणे, यासारख्या अनेक आव्हानात्मक बाबी आसमंत वाईस अकॅडमी करत आहे. स्वतंत्र विचार आपण आपल्या पद्धतीने जेव्हा आपले मांडतो तेव्हा आपली भाषाशैली असावी, त्यामध्ये कोणाचीही नक्कल नसावी. यात महत्त्वाचं आहे आपण काय वाचतो, वाचल्यानंतर त्याची टिपणं काढणं, आरशासमोर जाऊन बोलणं, छान मुद्देसूद. माझा हा मुद्दा वगळता कामा नये. हां,
मी माझ्या निर्णय क्षमतेने, माझ्या वैज्ञानिक दृष्टीने, आधुनिकतेकडे, पारंपरिक चालीरीतीनुसार, त्याचप्रमाणे आशय संपन्नतेकडे आणि सुसंस्कृत असे माझे वक्तव्य असायला हवं. काहीतरी बोलून गेला, विचारात पडला नाही. विचार करून आणि सहज ओघवते खुमासदार शैलीत बोलता आलं पाहिजे. हे बोलत असताना शिक्षणाचीच व्याख्या मी तुम्हाला सांगेन. सत्य, समता आणि स्वातंत्र्य यांचा मिलाप म्हणजे शिक्षण. सत्य, समता आणि स्वातंत्र्य. आपण विनोद जरी केला तो विनोद आपल्यावर असावा, कोणालाही असा हास्यास्पद असता कामा नये. आपण कोणतेही वक्तव्य केले किंवा दृष्टांत दिला, एखादं उदाहरण दिलं, तर हे उदाहरण देत असताना आपण अतिशय सहजपणे, हसतमुखाने पूर्ण वाक्य दुसऱ्याच्या कानी जाऊन त्याचा अर्थ लागेपर्यंत दुसऱ्या पुढील वाक्याची आपण शब्दफेक करायची असते. आपल्या या शब्दांमध्ये सुवाच्यता, सुस्पष्टता, सुसंस्कृती जपणारं असं आपलं हे वाङ्मय असावं. त्यामुळे समोरच्यांच्या लक्षात लगेच येतं हा वक्ता कसा आहे. श्रोतू वर्ग हा जो अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असतो. 2 ते 3 तास आपण जर एखाद्याला खेळवून ठेवणार असेल, आपल्या भाषेवर आपलं प्रभुत्व असायला हवं, आपली भाषाशैली उत्तम असायला हवी, आपलं वाचन दांडगं असायला हवं आणि ते कौशल्य मांडण्याचं, सादरीकरणाचं ते देखील सुंदर असायला हवं. आता तुम्ही म्हणाल सुंदरता, जशी चेहऱ्याची सुंदरता असते, शब्दांची असते. शब्द एखादी रेसिपी असते, शब्द कसे वाढावे आपण पहिले चाखून पाहावेत. आपल्याला आवडला तरच तो दुसऱ्याला आवडेल, आपल्याला नाही आवडला तो दुसऱ्याला आवडणार नाही. आपल्या कानांचे प्राण करून ऐकणाऱ्यांना तो निश्चित आवडला पाहिजे. तितकाच तो लाघवी, मंगल, पावणता जपणारा असला पाहिजे. प्रत्येक शैली विषयानुकूल असली पाहिजे. आता कोणकोणते विषय असतात बघा, सूत्रसंचालनाचे देखील आणि भाषणाचे देखील. हे दोन्ही देखील अभ्यासपूर्वक जर आपण अभ्यासले तर निश्चितपणे त्याच्यामध्ये भाव आहेत. अद्भुत, भयानक, करुण, हास्य, रौद्र, विभत्स, हे सगळे भाव असतात आणि ह्या भावनेतून आपण शब्द फेकतो. नुसतं जा म्हटलं तर या जाला किती अर्थ आहे बघा. जा, 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 जा 4 वेळा मी बोललेली आहे. जा 5व्यांदा बोलले, जा ना. म्हणजे एका शब्दामध्ये आपण खूप काही शिकतो. ती शब्दफेक, वाक्यफेक, तो आशय, भावनेशी नातं जोडलेलं वक्तृत्वाचं नातं. भावनेलाच वक्तृत्वाचा आत्मा म्हणतात. आणि जेव्हा आपण दीर्घ श्वसन घेतलं, माझ्या हातात माईक आला, माईकमधील अंतर, माईकचे प्रकार, बोलावे कसे, उभे राहावे कसे, स्टेजचा वावर, भाषेचा वापर, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नव्यानं उभ्या राहणाऱ्या निवडणुकांच्या उमेदवारांसाठी सुद्धा, प्रचारकांसाठी सुद्धा आणि सूत्रसंचालक आणि वक्त्यांसाठी सुद्धा. आसमंत वाईस अकॅडमी मुंबई येथे असलेली आमची संस्था याविषयी कार्य करते. छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण बरंच काही शिकतो. आपल्या सर्वांच्या हातामध्ये मोबाईल असतो. या मोबाईलमध्ये आपण वाचतो. ऐकलं काही, वाचलं काही की खूप सुंदर वाटतं. एक छोटीशी डायरी मेंटेन करा, त्यामध्ये रोजचे सुविचार लिहा. त्यानंतर छान बोधकथा, एखाद्या वक्त्याने सांगितलेली बोधकथा त्याच्या सांगण्याच्या शैलीवर लक्षात राहते. मी काहीतरी वाचते, बोलते, माझंच मला कळत नाही असं नाही. तर ते सांगत असताना तल्लीन होऊन सहजपणे एखाद्याच्या हृदयाचा आपण जेव्हा ठाव घेतो तेव्हा ती ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे. छोटीशी कोणतीही गोष्ट असो, अगदी ससा कासवाची गोष्ट
आपल्याला माहीतच होती. तो ससा खूप असा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. ओव्हर कॉन्फिडन्स, अति फजील आत्मविश्वास. आता आपण प्रत्येक वाक्यामध्ये इंग्लिश शब्द वापरतो आणि या इंग्लिशपेक्षा जर आपण मराठी जर वापरलं तर खूप बरे होईल. अविचार आणि अतिविचार या दोन शब्दांमध्ये सुद्धा खूप अंतर आहे. समाजकारण, राजकारण यातही खूप अंतर आहे. तुम्ही केलेले कार्य इतरांपर्यंत पोहोचवत असताना तुमच्या प्रचार आणि प्रसारासाठी गोड आवाजाची उत्तम निवेदिका म्हणून मी आपल्यासाठी कधीही तयार आहे. आपण या, स्वागत आहे आपलं. भाषण शिका, निवेदन शिका आणि उमेदवार म्हणून प्रचार प्रसाराची धुरा सांभाळायची असेल तर निश्चित आपल्या प्रचारासाठी आजच संपर्क साधा. माझा नंबर आहे 9699955631. मी पूर्णिमा शिंदे, आकाशवाणी निवेदिका, मुंबई. त्याचबरोबर उत्तम लेखिका, वक्ता, व्याख्याती, कवयित्री आणि समाजसेविका. शिक्षण काय देतं हे मी तुम्हाला सांगेन. शिक्षण जगाची ओळख करून देतं, संवेदनशील बनवतं. ज्ञान तिसरा डोळा. कानाकोपऱ्यात काय चाललंय, घडामोडी काय चाललाय, परिवर्तनाची नांदी काय, परिवर्तन म्हणजे काय, प्रबोधन म्हणजे काय, आधुनिकता म्हणजे काय, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, या कौशल्य विकासाला नवी दृष्टी देतात. नजर तर आपल्याला असतेच हो, पण आपण कोणत्या नजरेतून काय पाहतो हे महत्वाचे आहे. ही तात्विक बैठक शिक्षण देतं. प्रतिकाराचे प्रचंड सामर्थ्य शिक्षण देतं. वेळेचं व्यवस्थापन, शब्दांचं व्यवस्थापन आणि जीवनाचे व्यवस्थापन सुद्धा शिक्षण देतं. परिपक्वता, स्वयं प्रतिमा जपणं, स्वयंउद्धार, व्यक्तिमत्व, ही संपन्नता शिक्षण देतं. म्हणून वाचाल तर वाचाल, वाचत जा. आपलं वाचलेलं, आपलं पेरलेलं कोणीतरी एके दिवशी पेरण्यासाठी घेऊन जाईल. हे शब्द शिकवतात. शब्द आधार बनतात. शब्द धीर देतात. शब्द खूप काही देतात. शब्दरत्न, शस्त्र, अशा शब्दांचे आपण जादूगार. आणि या शब्दांना पेरते व्हा, उत्तम असे वक्ते व्हा, व्यक्त व्हा, मुक्त व्हा. आपल्या स्वतंत्र भाषण शैलीने इतरांची मने जिंका, मते जिंका. तुम्हा सर्वांना माझ्या प्रेममय शुभेच्छा. येथेच थांबते. मी पूर्णिमा शिंदे. धन्यवाद.